नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड NEP 2020 टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. प्रॉब्लेम नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिकमधील तिसरा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. मित्रांनो, आपण गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. गुडविल म्हणजे नावलौकिक. गुडविल आपण डोळ्याने बघू शकत नाही. गुडविल ही इनटँजिबल ॲसेट आहे, म्हणजे जी आपण डोळ्याने बघू शकत नाही, पण आपल्याला कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ती बघायला मिळते. म्हणजे बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, यांना आपण बघू शकतो, यांना आपण टच करू शकतो. पण गुडविल आपण बघू शकत नाही, त्याला आपण टच करू शकत नाही. ती इनटँजिबल आहे, डोळ्याने न दिसणारी आहे, पण ती आपल्याला बऱ्याचशा कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला बघायला मिळते. मग ते गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर मित्रांनो त्यासाठी एक मेथड आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आणि या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत आणि गुडविलची व्हॅल्यू, गुडविलची रक्कम शोधणार आहोत. प्रॉब्लेम आहे, रवी, बादल and Suraj are partners sharing profit and losses in the ratio of 3:2:1. रवी, बादल आणि सूरज हे 3 पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. They decided to admit Dharti into partnership firm for 1/4 shares. त्यांनी ठरवलं त्यांच्या पार्टनरशिपमध्ये त्यांना धरतीला ॲडमिट करायचं आहे, धरतीला ॲड करायचं आहे आणि तिचा प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल 1/4. फॉर द पर्पज ऑफ ॲडमिशन ऑफ धरती ॲज अ न्यू पार्टनर, धरतीला न्यू पार्टनर म्हणून ॲडमिट करण्याचा त्यांचा हेतू आहे. गुडविल ऑफ द फर्म शुड बी व्हॅल्यूड ऑन द बेसिस ऑफ 1 full and 1/2 years purchase of last 4 years average profit. धरतीला पार्टनरशिपमध्ये ॲड केल्यामुळं त्यांचं जे गुडविल आहे ते गुडविल वाढणार आहे. गुडविल व्हॅल्यूड ऑन द बेसिस ऑफ 1 full and 1/2 years. The profits and losses for the last 4 years were as follows. शेवटच्या 4 वर्षाचे प्रॉफिट आणि लॉसेस आपल्याला खाली दिलेले आहेत. मित्रांनो, 2 कॉलम आहे, इयर आणि प्रॉफिट ऑर लॉस. इयर कॉलममध्ये आपण बघू शकतो 2021, 22, 23 आणि 24. प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, P म्हणजे प्रॉफिट आणि L जर त्या ठिकाणी दिला असता कंसामध्ये तर तो L म्हणजे लॉस असता. 2021 मध्ये प्रॉफिट झालाय 17,340, 2022 मध्ये 21,920, 2023 मध्ये 20,470 आणि 2024 मध्ये प्रॉफिट झाला 20,270. आपल्याला सांगितले कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपल्याला गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रॉब्लेम आहे. यासाठी आपल्याला 2 कॅल्क्युलेशन करावे लागतील. 2 सूत्र आपल्याला माहिती असायला हवे. त्यामध्ये आपण सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट काढणार. मित्रांनो, आपल्याला 4 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. मग ॲव्हरेज प्रॉफिट काढणं अतिशय सोपं आहे. बघा, त्यासाठी पहिला फॉर्म्युला असेल कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी. म्हणजे जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण घेणार. जर लॉस झालेला असेल तर तो आपण लेस करणार. डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, भागिले वर्ष. किती वर्षांचा प्रॉफिट घेतोय ते वर्ष. म्हणजे 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला असेल तर आपण भागिले 5 घेणार. 4 वर्षांचा दिलेला असेल तर भागिले 4 घेणार. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4 वर्षांचा प्रॉफिट दिला म्हणून आपण छेदस्थानी 4 घेणार आणि अंशस्थानी आपला जो प्रॉफिट आहे त्या सगळ्या प्रॉफिटची आपण बेरीज घेणार. आपल्याला लॉस दिलेला नाही. लॉस जर दिलेला असता तर तो आपण प्रॉफिटमधनं लेस केला असता. चला तर मग पुढे बघा, आपण काय केलंय, प्रॉफिट जो आहे तो घेतला. बघा, अंशस्थानी 17,340, 21,920, 20,470 आणि 20,270 आणि भागिले 4 इयर्स
4 वर्ष. मग आता प्रॉफिट 4 वर्षांचा प्रॉफिट झाला 80,000 भागिले 4. बघा 4 वर्षाचा प्रॉफिट 80,000 भागिले 4. आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो ₹20,000 20,000 ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला आपल्याला. सरासरी जो नफा आहे तो मिळाला आपल्याला 20,000. त्यानंतर आपण पुढचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी घेणार ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. मित्रांनो आता गुडविल आपण कसं कॅल्क्युलेट करणार तर ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. बघा ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट दिलाय आपल्याला 20,000 दिलाय म्हणजे आपण तो शोधून काढला. ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला आपल्याला 20,000 आणि गुणिले मित्रांनो गुडविल व्हॅल्यूड. गुडविलची रक्कम जी व्हॅल्यूड झाली ती किती वेळेत झाली तर या ठिकाणी गुडविल व्हॅल्यूडची रक्कम आहे मित्रांनो 1 फुल अँड 1/2 म्हणजे 1 आहे पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा म्हणजे थोडक्यात दीड किंवा 1.5 म्हणजे 20,000 गुणिले 1.5. मित्रांनो हे समजलं असेल 1 फुल म्हणजे 1.1/2 असं आपण म्हणतो मराठीमध्ये. मग 1 पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा भाग म्हणजे 1.5 सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे 20,000 गुणिले 1.5 मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 30,000 ₹30,000 आणि ही मिळाली आपल्याला गुडविलची रक्कम. मित्रांनो ही मिळाली आपल्याला गुडविलची रक्कम. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविलची रक्कम शोधून काढली. ती मिळाली आपल्याला 30,000 आणि ही रक्कम आपण घेतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. विद्यार्थी मित्रांनो हा होता फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड NEP 2020 मधील टॉपिक नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 3. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.